the physical method. In this method, physical properties of drugs are considered. The experimental observation are compared with standards. The following physical properties of drugs are considered. या मेथडमध्ये काही प्रॉपर्टीज आपण चेक करतो ड्रगच्या, ज्या मार्फत आपल्याला कन्फर्म होऊन जातं ड्रगची क्वालिटी किंवा ड्रगचं टेस्टिंग. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे ती विस्कॉसिटी. इट कॅन बी स्टडीड इन ऑइल अँड सेमीसॉलिड. जर एखादं ऑइल, जर नीम ऑइल आपण घेतलं तर आपल्याला त्याची विस्कॉसिटी बघावी लागते. इफ ऑइल चेंज इट्स प्रॉपर्टी लाईक रॅन्सिडिटी देन विस्कॉसिटी इज इन्क्रीज्ड. जर एखाद्या ऑइलची विस्कॉसिटी वाढली असेल किंवा इन्क्रीज झाली असेल तर आपण समजून जातो की ते प्रोडक्ट किंवा ते ऑइल हे रॅन्सिडिटीकडे जात चाललेलं आहे. पुढचं येतं डेन्सिटी. ॲडल्टेटेड ऑइल शो डिफरंट डेन्सिटी दॅन ओरिजिनल ऑइल्स. त्याच्यामध्ये व्हॅरिएशन येतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ॲनालिटिकल पार्ट आहे. इट इज युज्ड इन आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॉलाटाईल ऑइल, फिक्स्ड ऑइल अँड फॅट्स अँड रेझिन्स. पुढे येतं बॉइलिंग पॉईंट्स. इट इज used to identify the purity of drug. Accurate boiling point of original drug are mentioned in IP and BP. एक्झॅक्टली सेम पॉईंट आपण खाली टाकलाय तो मेल्टिंग पॉईंटमध्ये. बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा पर्टिक्युलर IP मध्ये किंवा BP मध्ये मेन्शन केलेला असतो. ज्या वेळेला आपण एखादा क्रूड ड्रग घेतो किंवा एखादा सॅम्पल घेतो त्याचा आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काढला तर आपण तो ऑफिशियल बुकसोबत रेफर करतो. जर त्याच्यामध्ये व्हॅरिएशन आला असेल तर त्या प्रोडक्टच्या ओरिजिनलिटी संदर्भात किंवा त्या प्रोडक्टचा जेन्युन असल्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. मॉइश्चर कंटेंट. द आयडेंटिफिकेशन ऑफ हाऊ मच वॉटर प्रेझेंट इन द ड्रग इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट द डिस्ट्रक्शन ऑफ मॉइश्चर सेन्सिटिव्ह क्रूड ड्रग्स. मोर मॉइश्चर इन द ड्रग डायरेक्टली शो मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन इन द ड्रग. मी माझ्या लेक्चरमध्ये नेहमी सांगतो, जिथं पाणी तिथं जीवन, जिथं पाणी तिथं जीवन. जसं आपलं जीवन पाण्याशिवाय अपूर्ण आहे तसंच मायक्रो ऑर्गॅनिझमचं देखील जीवन हे पाण्याशिवाय अपूर्ण आहे. सो ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तिथं मायक्रोबियल ग्रोथ व्हायचे चान्सेस जास्त राहतात. मग तुम्ही जर बारकाईनं मी बोलण्याकडे लक्ष दिलं असेल तर माझं स्टेटमेंट मी उदाहरणासकट तुम्हाला समजून सांगू शकतो. जर तुम्ही ड्रायफ्रुट्स बघितले असतील तर ते लवकर खराब होत नाहीत. पण जर तुम्ही फ्रूट्स बघितले, सफरचंद बघितलं, संत्री बघितला, केळं बघितली तरी लवकर खराब होतात. मॉइश्चर कंटेंट असल्यामुळं त्या प्रोडक्टवर लवकरात लवकर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. ड्रायफ्रूटमध्ये मॉइश्चर कमी असतं किंवा नसतंच, पाण्याचं प्रमाण कमी असतं किंवा नसतंच. त्यामुळं तिथे पाणी नसल्यामुळं तिथं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही. पुढचा पार्ट आहे ॲश व्हॅल्यू. इट मीन्स इट इज द रेसिड्यू लेफ्ट आफ्टर कम्प्लीट इग्निशन ऑफ ड्रग. इट इज रिप्रेझेंट बाय पर्सेंटेज ऑफ ॲश कलेक्टेड आफ्टर कम्प्लीट इग्निशन ऑफ ड्रग. आफ्टर कम्प्लिटिंग द प्रोसेस इट इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड व्हॅल्यू टू ऑब्झर्व द इम्प्युरिटी इन ड्रग. बऱ्याच वेळेला ड्रगमधलं ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट काढून घेण्यासाठी तो ड्रग आपल्याला भस्म करावा लागतं, त्याचा जाळावा लागतो, ठीक आहे ना. आणि त्याची जी राख तयार होते त्यातून आपल्याला प्रोडक्ट मिळतं. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट त्यातून आपल्याला मिळतो. तो आपण काढतो तो पर्सेंटेज ॲश व्हॅल्यूमध्ये. त्याला बोलतात ॲश व्हॅल्यू. पुढचं फिजिकल इव्हॅल्युएशनमध्ये आपण आता ॲडव्हान्टेज बघतोय. इट इज युजफुल मेथड फॉर बोथ ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग्स. दोन्हीसाठी ही मेथड युजफुल आहे. इट इज मेनली ॲप्लिकेबल फॉर ऑइल अँड सेमीसॉलिड. खास करून ऑइल आणि सेमीसॉलिडसाठी फिजिकल इव्हॅल्युएशन अतिशय महत्त्वाचं ठरतं. इट इज इझी टू एक्झामाइन द प्युरिटी ऑफ क्रूड ड्रग्स. क्रूड ड्रगची प्युरिटी ओळखणं इथं आपल्याला सोपं होऊन जातं. स्टँडर्ड व्हॅल्यूज आर ऑलरेडी मेन्शन इन द ऑफिशियल बुक फॉर कम्पॅरिझन. स्टँडर्ड व्हॅल्यू ज्या आहेत प्रोडक्टच्या त्या ऑलरेडी IP मध्ये मेन्शन आहेत. आपल्याला फक्त त्या इव्हॅल्युएट करून चेक करायच्यात. डिसॲडव्हान्टेज काही तोटे पण आहेत. इट इज टाइम कन्झ्युमिंग मेथड. अगेन हा सेम पॉईंट आहे. इट डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट क्वालिटी ऑफ क्रूड ड्रग्स. क्रूड ड्रगची क्वालिटी तर आपल्याला मेन्शन करता येत नाही किंवा जज करू शकत नाही. रिक्वायर्ड स्पेशल इक्विपमेंट. अर्थातच जर विस्कॉसिटी चेक करायचे तर आपल्याला विस्कोमीटर लागेल, तो महाग आहे. रिक्वायर्ड स्पेशल एक्सपेरिमेंट्स बिकॉज this method is costly.
या सगळ्या गोष्टींमुळे ही मेथड थोडीशी कॉस्टली होऊन जाते. पुढची आपण बघणार आहे केमिकल मेथड. इन दिस मेथड केमिकल नेचर अँड कॉम्पोजिशन ऑफ द ड्रग आर कन्सिडर. द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आर कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड्स. जर थोडंसं पुन्हा एकदा मी विद्यार्थ्यांना फार्माकोग्नोसीच्या लॅबमध्ये घेऊन जाणार आहे. तिथं आपण केमिकल टेस्ट परफॉर्म करत असतो. त्या थोड्याशा आठवा. आता आपण मागाशी TS बघितला मायक्रोस्कोपिक मेथडमध्ये, आणि त्याच्या अगोदर आपण साधारणपणे मॉर्फॉलॉजिकल मेथड बघितली, आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोस्कोपिक मेथड बघून फिजिकल मेथड बघून केमिकल मेथडकडे आलेलो आहोत. आणि इथं मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना लॅबकडे घेऊन जातोय, कारण असंच आहे की लॅबमध्ये आपण मायनरमध्ये केमिकल टेस्ट करत असतो. मायनर एक्सपेरिमेंटमध्ये त्या केमिकल टेस्ट आठवा, आणि आता मी काय बोलतोय त्याकडे लक्ष द्या. डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट्स, डिटर्मिनेशन ऑफ अदर केमिकल कन्स्टिट्युएंट्स, जर कोणता अजून एकापेक्षा जास्त असतील तर त्या बाबतीत बोलतोय मी. डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट, किती पर्सेंटमध्ये त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, इथं आपल्याला पर्सेंटेज पण कळते. आयडेंटिफाय द क्वालिटी ऑफ ड्रग, मागाच्या 3 मेथडमध्ये आपल्याला क्वालिटी आयडेंटिफाय करता आली नव्हती, जी आपल्याला या मेथडमध्ये आयडेंटिफाय करता येत आहे. आयडेंटिफाय द अडल्टेटेड मटेरियल इन ड्रग इफ प्रेझेंट, जर एखादं अडल्टेटिव्ह सबस्टन्स त्याच्यामध्ये असेल तर आपण ह्या टेस्ट मार्फत ओळखू शकतो. म्हणून तिथं म्हणलंय इफ प्रेझेंट. इट इन्व्हॉल्व 3 पार्ट्स. केमिकल मेथडमध्ये 3 पार्टमध्ये आपण ही प्रोसेस फॉलो करतो. एक येतं सोल्युबिलिटी, दुसरं येतं क्वालिटेटिव्ह केमिकल टेस्ट, आणि तिसरं येतं क्वांटिटेटिव्ह केमिकल टेस्ट. हा थोडा ॲनालिटिकल पार्ट राहतो बाळांनो, पण थोडं समजण्यासाठी मी छोट्या आणि अतिशय सोप्या नोट्समध्ये हा तुम्हाला कन्वर्ट करून दिलेला आहे. सगळ्यात पहिले येते सोल्युबिलिटी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन अनऑर्गनाइज्ड ड्रग्स अँड ऑइल्स. सोल्युबिलिटी इज इम्पॉर्टंट स्टेप इन आयडेंटिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग्स. जर एखाद्या IP मध्ये एखादा सबस्टन्स सोल्युबल लिहिला आहे आणि इथं होत नाहीये, तर समजून जातो आपण की त्याच्यामध्ये एखादं ॲडल्ट्रेशन असण्याची शक्यता जास्त आहे. सो सोल्युबिलिटी हा अतिशय इम्पॉर्टंट फॅक्टर राहतो मित्रांनो. द ऑब्झर्वेशन आर नोटेड इन फ्रीली सोल्युबल, सोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल, इनसोल्युबल. ह्या 1, 2, 3 आणि 4 कॅटेगरीमध्ये आपण सोल्युबिलिटी मेजर करतो. पुन्हा एकदा सांगतो, फ्रीली सोल्युबल, सोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल आणि इनसोल्युबल. क्वालिटेटिव्ह केमिकल टेस्ट, दीज आर द सिम्पल केमिकल टेस्ट परफॉर्म. इथं आपण सिम्पल केमिकल टेस्ट परफॉर्म करत असतो. द क्रूड ड्रग आर ट्रायच्युरेटेड, पावडर करतो आपण त्याची. देन इट इज ट्रीटेड विथ व्हेरियस केमिकल रिएजंट. ऑब्झर्वेशन आर नोटेड लाईक कलर चेंज आणि ऑर्डर. जर आपण आपल्या फार्माकोग्नोसीच्या लॅबमध्ये जर आपण मायनर एक्सपेरिमेंट आठवला तर तो याच पद्धतीने आपण करतो. टेस्ट, ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स. इन्फरन्समध्ये आपण लिहितो की हा ड्रग प्रेझेंट आहे का नाही आहे. जर त्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तर तो ड्रग प्रेझेंट आहे. जर त्या टेस्ट काही निगेटिव्ह आल्या तर मात्र तो ड्रग त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे, ॲडल्ट्रेशन झालेलं आहे. त्या पद्धतीनं क्वांटिटेटिव्ह केमिकल टेस्ट हा त्याचा पुढचा पार्ट आहे बाळांनो. इन दिस मेथड पर्सेंटेज ऑफ ॲक्च्युअल केमिकल कन्स्टिट्युएंट इज फाइंड आउट. किती पर्सेंट, नेमकं किती पर्सेंट प्युअर आहे ही ह्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करू शकतो. इट कंटेन ॲसे. इट इज द ॲनालिटिकल प्रोसेस ऑफ पर्सेंटेज प्युरिटी ऑफ द ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट इज नोन ॲज ॲसे. आपल्याला पर्सेंटेज प्युरिटी ओळखायची असेल तर आपल्याला ॲसे करावा लागतो. मग टाईप्स आहेत ॲसेचे. व्हॉल्युमेट्रिक ॲसे, मला वाटते डिग्रीच्या विद्यार्थ्यांना ॲनालिसिस सब्जेक्ट आठवत असेल ह्या वेळेला मी सांगत असताना, आणि डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना थोडंफार केमिस्ट्री आठवत असेल. व्हॉल्युमेट्रिक ॲसे, त्याच्यामध्ये प्रकार येतात कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन, ॲसिड बेस टायट्रेशन, रिडॉक्स टायट्रेशन, आणि लास्ट येतं ते प्रेसिपिटेशन टायट्रेशन. हे झाले व्हॉल्युमेट्रिक ॲसेचे प्रकार. त्यानंतर येतं ग्रॅव्हिमेट्रिक ॲसे, नंतर कलोरीमेट्रिक ॲसे, आणि लास्ट येतं ते पोटेन्शिओमेट्रिक ॲसे. याविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलूया. आपल्याला आता एवढेच पॉईंट सफिशियंट आहेत नोट्ससाठी. ॲडव्हान्टेज ऑफ केमिकल मेथड, इट गिव्ह एक्झॅक्ट ॲक्युरसी इन फाइंड आउट ऑफ पर्सेंटेज प्युरिटी इन ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट. हा मागाशीच पॉईंट मी क्लिअर केला की इथं आपल्याला ॲक्युरसी चांगल्या प्रकारे साधता येते. पर्सन टू पर्सन व्हेरिएशन इज नॉट पॉसिबल बिकॉज इथं आपण टेस्ट करणार आहे आणि आपल्याला पर्सेंटेज प्युरिटी कॅल्क्युलेट करून आपण काढणार आहे. त्यामुळे ह्युमन एरर्स ज्याला आपण म्हणतो किंवा ह्युमन इन्व्हॉल्वमेंट म्हणतो ती इथं थोडी कमी होते.
इट इज युजफुल टू डिटरमाइन द क्वालिटी अँड प्युरिटी ऑफ ड्रग. पुन्हा हा पॉईंट सेमच आहे. इट गिव्ह गाईडलाईन टू एक्स्ट्रॅक्शन ऑफ क्रूड ड्रग्स दॅट इज सोल्युबिलिटी किंवा सॉल्वंट. जर एखादा ड्रगच्या बाबतीत आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचे तर आपल्याला ही प्रोसेस एक आयडिया देऊन जाते की ह्याची सोल्युबिलिटी काय आहे, कोणत्या सॉल्वंटमध्ये हा ड्रग सोल्युबल होतोय. फॉर एक्झाम्पल वॉटर, अल्कोहोल, वॉटर किंवा ऑर्गॅनिक सॉल्वंट, इथेनॉल, मिथेनॉल, त्या प्रकारे. डिसएडव्हान्टेज ऑफ केमिकल मेथड. स्किल पर्सन इज रिक्वायर्ड. इथं स्किल पर्सनची गरज आहे आपल्याला. कॉस्टली मेथड आहे, थोडीशी महागडी मेथड आहे, कारण की इथं अर्थातच खूप सारे महागडे इन्स्ट्रुमेंट आपल्याला इथं लागतात. त्याशिवाय आपल्याला ही मेथड पूर्ण करू शकत नाही. जर आता आपल्याला विषय निघालाच आहे तर पोटेन्शिओमेट्रिक म्हणलं तर आपल्याला पोटेन्शिओमीटर लागणं गरजेचं आहे, आणि पोटेन्शिओमीटर हा महाग जातो. सो अशा प्रत्येक मेथडमध्ये काही इक्विपमेंट्स आपल्याला लागतात की जे थोडे कॉस्टली होऊन बसतात. स्पेशल इक्विपमेंट्स इज रिक्वायर्ड. अर्थातच टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे ही, थोडीशी वेळ लागतो ह्या मेथडला पूर्ण करायला आपल्याला.